ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। कुख्यात गुंड निलेश घायवाळवरती आणखीन एक गुन्हा दाखल झालाय। सोशल मीडियावरती समाजामध्ये भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल निलेश घायवाळवरती कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती भीतीदायक रील्स आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि चिथावणी देत दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देतात। रेवती, ज्या पद्धतीने निलेश घायवाळचे पराक्रम समोर येतात त्या पद्धतीने त्याच्यावरती गुन्ह्यांची मालिका सुद्धा वाढतीये। नक्कीच आपण बघतोय की कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवाळ जो एक कुख्यात गुंड आहे तो फरार झालेला आहे आणि त्यामध्ये पुणे पोलीस जे अधिक चौकशी करत आहे त्याच्यानंतर तपासणीमध्ये अनेक त्याचे कारनामे हे समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकाकडनं जबरदस्ती फ्लॅट बळकावल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा निलेश घायवाळच्या अडचणीत वाढ झालेली आहे। निलेश घायवाळवरती सोशल मीडिया आणि इतर जे काही प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियावरती भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरती भीतीदायक रील आणि पोस्ट टाकत दहशत पसरवल्या प्रकरणी खरं तर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वारंवार हे जे सगळे रील्स आहेत की त्याचे जे गाड्या आहेत 15-20 8055 ज्याचं जर आपण नीट बघितलं तर नंबर प्लेटवर बॉस असं दिसून येतं। ते अशी स्पेशल नंबर प्लेट आहेत। अशा 15-20 गाड्यांच्या रील्स किंवा भीती पसरवणारे रील्स आहेत हे सातत्याने सोशल मीडियावरती दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अनेक कारनामे समोर येतील अशी देखील शक्यता ही वर्तवली जाते। निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहिती करता।